हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचे एनडीएवर दबाव तंत्र। दोन्ही बाबू लोकसभा अध्यक्षपदासह 5 ते 6 मंत्रिपदाची मागणी करणार, सूत्रांची माहिती। चंद्राबाबू नायडू आणि सपाचे अखिलेश यादव यांची दिल्लीत भेट होणार, तर तेलंगणाचे सीएम रेवंत रेड्डीही चंद्राबाबूंशी संवाद साधण्याची शक्यता। लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत आज एनडीएची बैठक। नितीश कुमारांसह चंद्राबाबू नायडू उपस्थित राहणार, तर इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवारांसह सुळे दिल्लीत, ठाकरे अनुपस्थित राहणार। नितीश कुमार तेजस्वी यादव एकाच विमानातून दिल्लीला रवाना। नितीश कुमार एनडीए तर तेजस्वी यादव इंडिया आघाडीच्या बैठकीत जाणार। कोणाला संपर्क करण्याबाबत अद्याप चर्चा नाही। चर्चा नसताना कोणाचं नाव का घेऊ, नितीश कुमारांच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू। बैठकीनंतर एनडीएचे नेते आज पाठिंब्याचं पत्र राष्ट्रपतींना देण्याची शक्यता। मोदी सरकारचा शपथविधी 9 जूनला होण्याची शक्यता। आजपासून राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी बंद। शपथविधी झाल्यानंतरच राष्ट्रपती भवन खुलं केलं जाणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मित्रपक्षांशी चर्चा। अमित शहांनी फोनवरून एनडीएमधील सर्व मित्रपक्षांशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत पुढील रणनीती ठरणार। पत्रकार परिषदेत राहुल गांधींची माहिती, तर केंद्रात सरकार स्थापन करण्याचा आमचा फॉर्म्युला तयार। नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य। सत्ता स्थापनेसाठी दावा करावाच लागणार। सर्वानुमते इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवू, उद्धव ठाकरेंची माहिती। मित्रपक्ष असल्याला उमेदवार देण्यात उशीर झाला हे मान्य करावं लागेल। मराठवाड्यातील भाजपच्या अपयशावरील प्रश्नावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। माझ्या आयुष्यातील वेगळी आणि विचित्र निवडणूक होती। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, तर विधानसभेला कार्यकर्ते पुन्हा उत्साहाने काम करतील, पंकजा मुंडेंकडून विश्वास व्यक्त। विरोधी पक्ष एकत्र येऊनही भाजपपेक्षा कमी जागा, लागोपाठ तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनणार। सबका साथ सबका विकास मंत्राचा विजय झाल्याचं सांगत पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त। काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीतून विजयी। राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज। मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।